नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभागाचे जे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे 2026 आणि 27साठी ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहे, तर त्याचे जी इन्फॉर्मेशन आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर आदिवासी विकास विभागाची जी वेबसाईट आहे तर ती आता सुरू झालेली आहे आणि त्याचे जे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे तर ते सुद्धा या ठिकाणी जे आहे तर ते सुरू झालेले आहे। तर आपल्याला जी माहिती आहे तर ती दिलेली आहे या ठिकाणी। शैक्षणिक वर्ष 2026-27 वसतिगृह योजनेसाठी अर्ज व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सुरू करण्यात आलेला आहे आणि जे हॉस्टेल ॲप्लिकेशन वगैरे असतात तर त्यांच्यासाठी सुद्धा ॲप्लिकेशन आहे तर ते सुरू झालेले आहे। तर त्याची संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात आणि जे आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना सेल्फ डिक्लेरेशन म्हणजेच घोषणापत्र आहे तर ते लागतात। तर त्याच्यासाठी आपल्याला ही जी लिंक दिलेली आहे या लिंकवरती आपल्याला क्लिक करून जे घोषणापत्र वगैरे आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला जी माहिती आहे आपल्याला हॉस्टेलची तर ती दिलेली आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला युजरनेम आणि पासवर्ड जो आहे तर तो एंटर करून आपल्याला सिम्पली लॉग इन करायचं आहे। तर जसे तुम्ही या ठिकाणी वेबसाईटला लॉग इन करणार नवीन ॲप्लिकेशनसाठी तर तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं असणार तुमचा नवीन ॲडमिशन असेल तर तुम्ही फर्स्ट ऑप्शन यूज करू शकतात आणि तुमचं रिन्यू ॲप्लिकेशन करायचं असेल तर सेकंड ऑप्शन आहे तर तो तुम्ही यूज करू शकतात। तुम्हाला जर हॉस्टेलला ॲडमिशन पाहिजे असेल तर फर्स्ट ऑप्शनला टिक करायचं आहे हॉस्टेल ॲडमिशनवरती, अदरवाईज तुम्हाला स्वयंमध्ये तुमचा फॉर्म आहे तर तो त्या ठिकाणी अप्लाय होणार आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा ATC आणि त्यानंतर PO आणि कोर्स लेवल जो आहे तर तो आपला कोणता कोर्स आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून प्रोसीड करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपली एज्युकेशनल जी इन्फॉर्मेशन असेल किंवा पर्सनल इन्फॉर्मेशन वगैरे आहे तर ती संपूर्ण आपल्याला फिलअप करून जे डॉक्युमेंट वगैरे आहे तर ते आपल्याला अपलोड करायचं आहे। अपलोड करून झाल्यावरती तुम्हाला या ठिकाणी नो युअर DBT जे स्टेटस आहे तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनचे जे स्टेटस आहे तर ते पाहायला मिळणार आहे। जर तुम्ही ऑलरेडी पहिला ॲप्लिकेशन केला असेल तर तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनचे जे स्टेटस आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी सर्च करता येणार आहे। तुमचे वर्ष वगैरे आहे तर ते सिलेक्ट करून तुम्हाला जी DBT आहे तर ती कधी आलेली आहे तर त्याची संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी चेकआउट करू शकतात। तर अशा पद्धतीने जो ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे तर ते सुरू झालेला आहे आदिवासी विकास विभागाचा। तर त्यामध्ये तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन तुमचा कोर्स वगैरे आहे ॲडमिशन वगैरे झाला असेल कॉलेजमध्ये तर ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात। ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन स्टेटस आहे त्यावरती क्लिक करून तुमचे जे आधार ऑथेंटिकेशन आहे तर ते तुम्हाला त्या ठिकाणी करून घ्यायचे आहे। तुमच्या आधार रजिस्टर नंबरला OTP वगैरे आहे तर तो रिसीव होईल आणि त्यानंतर तुमचा आधार नंबर आहे तर तो त्या ठिकाणी ऑथेंटिकेट होणार आहे। तर अशा पद्धतीची अपडेट आहे। तर आय होप तुम्हाला जो व्हिडिओ आहे तर तो समजला असेल। थँक्यू।